9 दिवस तुम्ही आजचा आंदोलनाचा 9वा दिवस होता, मात्र तुमच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे. 2 मंत्री या ठिकाणी आले आणि तुम्हाला आश्वासन दिलं गेलेलं आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. मेळघाटसाठी आपण पहिल्यांदा आंदोलन करतो आहे आणि ते एकदम टोकापर्यंत मला वाटतं त्याला एक सरळ दिशा भेटलेली आहे. आज या मेळघाटच्या सगळ्या प्रशासकीय ज्या गोष्टी होत्या, आम्हाला 22 गावच्या पिण्याच्या पाण्याचं 20 तारखेपर्यंत एप्रिलपर्यंत पूर्ण करू त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रशासकीय स्तरावरचं. त्याच्यानं मला असं वाटतं का ही सुरुवात आहे. थोडं सरकारचं ऐकून घेऊ. नाही ऐकलं तर आम्ही जिवंत जाईन आंदोलन करायला. पैसे थोडे लागतं. 250 किलोमीटर चाललं, पुन्हा 500 किलोमीटर चालू, पण सोडणार नाही. मेळघाटच्या प्रत्येक घरातल्या समस्या, तिथल्या प्रत्येक वेदना या पूर्ण केल्याशिवाय बच्चू कडू स्वस्त बसणार नाही. त्यांच्या आश्वासनावर आम्ही आज आंदोलन जरी सोडत असलो तरी आमच्या डोक्यात असणारी ती वेदना जेपर्यंत पूर्ण होत नाही तेपर्यंत जाणार नाही. हे बच्चू कडूचं आश्वासन आहे. बच्चू कडूचा हा शब्द आहे. मी त्या जवळून पाहिलेला आहे. एका ग्लासच्या पाण्यासाठी जर मरमर करावं लागत असेल तर कसम हम भी छत्रपति शिवराय के महाराष्ट्र के, बिरसा मुंडा के देश के है, मुझे बाबा साहेब आंबेडकर के विचारधारा से चलने वाले. हो, नागपुरात कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन झालं. त्यापूर्वी देखील तुम्ही आंदोलन केलेले. आज एकनाथ शिंदेनी फोन करून तुम्हाला वाटतंय की तुमच्यामुळे आम्ही कर्जमाफी केली. मला असं वाटतं का कदाचित ही जर आंदोलन केली नसतं तर हे तेवढं सत्य पण आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी पण खूप याच्यात कष्ट घेतले. मीटिंग लावण्यापासून सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने कर्जमाफी होईल त्याबद्दल आतापर्यंत बोललो नाही कर्जमाफी होईपर्यंत. पण त्यांना जे काही कष्ट घेतले किंवा मेहनत घेतली त्यांना आमचा प्रणाम आहे. परंतु त्याच्यामध्ये रेग्युलर कर्जवाल्यांसाठी आता वेगळी तरतूद, वेगळा निधी 50,000 ते चालणार नाही. 1.5 लाख रुपये द्यावं लागेल. आणि हे सगळ्या शेतकऱ्यांचं, माझं श्रेय नाही आहे. हे सगळे राजू शेट्टी असेल, नवलेजी असेल, तुपकरजी असेल, तटपजी असेल, माझा कार्यकर्ता असेल, माझा शेतकरी असेल, मी हे एकटा श्रेय घेत नाही. त्यांनी जरी दिलं असेल पण हे सगळ्यांचं श्रेय आहे. सरकारला मी श्रेय देऊ इच्छित आहो. त्यांनी किमान जो शब्द दिला होता तो पाळला. रकमेची इकडे तिकडे आहे, त्या रकमा कशा वाढवून घेता येईल हा आम्ही जरूर प्रयत्न करू. 1.5 लाखांची मागणी आहे. पुन्हा मैदानात दिसतील का त्या? बिलकुल. आम्ही कसं आहे त्यासाठी आम्ही जितकं लढता येईल तेवढं लढू. थँक्यू. ओके.